नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपले स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. मी नेहमीच तुम्हाला स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य अनुभव सांगत असते. बऱ्याच वेळा स्वामी भक्तांच्या घरी उघडलेले अद्भुत लीला मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला एका झिरोला हिरो करणारा आयुष्याचे मोग संपूर्ण स्वामी कृपेने नशीब चमकणार अत्यंत रोमांचक अद्भुत असा स्वामी अनुभव सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग चला सुरुवात करूया. आपण आजच्या नवीन आणि सुंदर अनुभव पुढील या ताईंच्या शब्दात. भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे सातारा येथील स्वामी भक्त ताई स्वाती काळे या ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी स्वाती आणि आज मी सर्वांनाच माझं नशीब चमकणारी स्वामींची माया, माझ्या आयुष्यात असणारी अघटित लीला सांगणार आहे. खरे तर मी कधीही स्वामी सेवेत नव्हते, पण माझ्या घरात स्वामींची मूर्ती जी माझ्या सासूबाईंनी अक्कलकोटवरून आणली होती. खरं तर देवघरात नित्य नियमाने दररोज दिवा लावणे, उदबत्ती लावणे, देवाला फुले वाहणे, कधीतरी देवांना स्नान घालवणे, नमस्कार करणे असे सगळे करायचे. मात्र खूप श्रद्धा किंवा खूप असा देव स्वामी स्वामी असं काही नव्हतं. मला 2 मुलं, मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवरची मुलगी. मुलीच्या जन्मानंतर मी फक्त 4 वर्षाची असेल आणि आमच्यात लक्षात आली तिला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड. महाराजांची देवघरात मूर्ती होती, ती सर्वात शेवटी आम्ही ठेवली होती. मात्र माझी मुलगी जशी तिला समजत झाली ती मूर्ती उचलून ती सर्वात आधी ठेवायची. तिच्या बोबड्या शब्दाने स्वामी समर्थ असं म्हणायची. स्वामींना स्वामी बाबा असे आवाज द्यायची. घरामध्ये अगदी काहीही बनवलं किंवा विकतही काय आणलं, सगळ्यात अगोदर स्वामी बाबांना द्या म्हणून स्वामींच्या समोर ठेवायची आणि त्यानंतर ती खायची. मग तिच्या वागण्यावरून आम्हालाही लक्षात आलं की हिला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड आहे. आणि मग तिथूनच आमच्या घरामध्ये थोडी थोडी स्वामी सेवा सुरू झाली. खरं तर घरात सर्व ठीक होतं. माझ्या पतीचा मोठा होलसेल किराणा दुकान होते, ज्यातून सर्व छोट्या दुकानदारांना माल पोचवला जात असे. धंदा छान होता, इन्कम चांगली होती, त्यामुळे आमची लाईफस्टाईल ही व्यवस्थित होती. मात्र मधल्या काळात दुकान पूर्णपणे बंद होतं. डोक्यावर कर्ज वाढलं गेलं. तशी नजर लागली. सेम तसंच काहीच घडलं. अचानक गिऱ्हाईकही कमी झालं आणि धंदा पूर्ण बंद पडला. तो इतका बसला की माझे पती पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले. त्यांनी सतत टेन्शन येऊ लागले. काय करावे काहीच कळत नव्हते. अगदी काहीच सुचत नव्हते. रात्रभर झोप नसायचे. कर्ज कसे फेडावे, दुकान चालवण्यासाठी आपण काय करावे याचा विचार ते करायचे. रात्री झोपेतून दचकून उठत ते रात्री झोपेत बडबड करायचे. या गोष्टीमुळे आता माझी झोप उडाली. मला सुद्धा काहीच समजत नव्हतं. सतत डोक्यामध्ये टेन्शन असायचे. ते आता बँकेचे साहेब कर्ज वसूल करण्यासाठी आमच्या दारात येऊ लागले. बराचच सोनं मोडलं, मात्र तरीही आम्ही कर्जात डुबलो.
अशातच एके दिवशी मी सहजत देवघरासमोर गेली. स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करून मी स्वामींशी बोलू लागली. खरं तर पहिल्यांदाच मी त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून बोलत होती. स्वामी, तुम्ही खरंच असाल तर तुम्ही आमचे नसीब बदलावा. माझी लेक तुम्हाला बाबा म्हणते, तुम्हाला खूप मानते. तिच्यासाठी त्यांच्या भक्तीसाठी तुम्ही काहीतरी चमत्कार कराल. मला तुमचा चमत्कार पाहिजे आहे. महाराज, मला तुमच्याकडून मार्ग हवा आहे. मी स्वामींकडून मार्ग मागत होती आणि त्यातच स्वामींच्या मूर्तीवर असणारे एक सुंदर फूल चाफ्याचं याच होते. हे चाफ्याचं फूल पटकन खाली पडला. हा स्वामींचा काहीतरी संकेत असावा असे मला कळून चुकले. मिळूत फूल उचलून एका कागदावर ठेवले आणि तिथून ते फूल मी सतत माझ्या पतीच्या सोबत ठेवायला त्यांना सांगू लागली. त्याच दिवशी मी स्वामींकडून मार्ग मागितला आणि मला स्वामींनी मार्ग दाखवला. मोबाईलवरती सहज स्क्रोल करताना अचानक माझ्यासमोर स्वामींचे अनुभव येऊ लागले. स्वामी आई या चॅनलवर मी स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव ऐकले आणि त्यात बरेच अनुभव आहे अमितदादांचे होते. नक्की अमितदादा कोण आहे मला काहीच माहिती नव्हती, पण त्यांच्या सेवांनी अनुभव येतो, फरक पडतो इतकं मात्र मला तेव्हा कळून चुकले. मग मी खूप प्रयत्नाने स्वामी आई या चॅनलच्या पल्लवीताई यांच्यासोबत कनेक्ट केला. त्यांच्याकडून मी त्यांचा नंबर मिळवला आणि 2 दिवसानंतर माझा अमितदादासोबत बोलणं झालं. तेव्हा पहिल्यांदाच अमितदादा मला खूप धीर दिला. त्यांनी मला म्हणाले, स्वामी असताना घाबरू नका असं पहिलंच वाक्य म्हटलं आणि माझ्या मनातील भीती पळून गेली. त्यानंतर दादांनी मला सांगितलं की 2 दिवसामध्ये अमावस्या आहे, तेव्हा दुकानवर उतारा करा. सर्व साहित्य त्यांनी सांगितले आणि कसं करायचं हेही सांगितलं. दादाने सांगितल्याप्रमाणे बरोबर 2 दिवसात अमावस्या होती आणि त्या दिवशी मी उतारा केला, जेणेकरून दुकानाला लागलेली नजर, बाधा सगळं काही त्या उतारामध्ये दूर होईल. त्यानंतर दादांनी मला संकटमोचक सेवा दिली. मी अगदी त्या 2 दिवसानंतर म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून मी संकटमोचक सेवा करायला सुरुवात केली. त्यासोबत गुरुचरित्र तिला 14, 18 आणि 21 असे 3ही अध्याय दररोज पठण करायचे. महाराजांचा 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली. दररोज मी तारक मंत्राचा तीर्थ बनवायचे आणि दुकानामध्ये तीर्थ शिंपडून राहिलेला तीर्थ मी स्वतः पिऊन माझ्या पतीला द्यायचे. आणि तुम्हाला सांगते, ही सेवा मी सलग 51 दिवस गेली. 51 दिवसाच्या आत म्हणजे तो 41वा दिवस असेल. आणि तुम्हाला सांगते, त्या 41व्या दिवशी पहिल्यांदाच आमच्या दुकानाला 75,000चा नफा झाला. तिथून जी बरकत यायला सुरुवात झाली त्यानंतर आमचं लाईफ बदललं. आज होलसेल दुकानाची आम्ही 11 दुकाने केली आणि आमच्याकडून असंख्य भागामध्ये असंख्य छोट्या दुकानदारांना संपूर्ण किराणा माल पोहोचवत जात होता. जिथे आम्ही पूर्ण शून्य झालो, आम्ही पूर्ण 0 झालो, तिथे स्वामी कृपेने पुन्हा एकदा आम्ही हिरो झालो. स्वामींच्या अद्भुत लीलेने, त्या सेवांनी, अमितदादांनी दिलेल्या मंत्रांनी आमचं संपूर्ण आयुष्य बदललं. बरकत आली, तिथून फक्त आणि फक्त आम्हाला यश मिळत गेलं, प्रगती वाढत गेली आणि आज आमच्या आयुष्यात, माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही राहिली. खरंच स्वामी आहेत, स्वामी आहेत. फक्त मनापासून स्वामी सेवा करा, स्वामींना आवाज द्या, स्वामी नक्कीच येतात. श्री स्वामी समर्थ पर्यंत अद्भुत अनुभव अमितदादांच्या सेवांनी असंख्य भक्तांना अनुभव येतात. त्यातीलच हा एक अनुभव. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करा आणि एक छान अनुभव आहे त्यासाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.